नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी अनेक ग्रहांच्या राशी बदलामुळे सर्व राशीवर विविध प्रकारचे प्रभाव दिसू शकतात, ज्यामुळे लोकांना शुभ आणि अशुभ योग दिसू शकतात. चला तर मग जाणून घेऊया ज्याची यावर्षी 7.5 संपणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 29 मार्च 2025 पासून काही राशीवर शनीची 7.5 सुरू होणार आहे, तर काही राशीवर शनी 7.5 शेवटच्या टप्प्यात राहील, तर काही राशींना शनीच्या 7.5 पासून 7.5 वर्षानंतर आराम मिळेल. 29 मार्च 2025 रोजी कर्म देणारा आणि न्यायाधीश शनी कुंभ राशीतून बाहेर जाईल. या काळात शनी गुरु ग्रह मीन राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत ज्या राशीवर शनी 7.5चा प्रभाव आहे आणि ज्या राशीवर शनीची ढैया आहे त्यांचा प्रभाव कमी होऊ शकतो. काही राशीवरती सुरू झाली असेल तर काही राशीवरील 7.5 संपू शकते. शनीची 7.5 3 टप्प्यात येते आणि शेवटचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर 29 मार्च 2025 रोजी मकर राशीतून 7.5 समाप्त होईल. असे म्हटले जाते की ज्या राशीच्या लोकांवर 7.5 सुरू आहे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि शनीच्या 7.5चा प्रभाव सुमारे 7.5 वर्षे टिकतो. 29 मार्च 2025 रोजी रात्री 10:07 वाजता शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल, जो गुरुग्रहाखाली आहे. या संक्रमणामुळे मकर राशीच्या लोकांसाठी 7.5 संपेल आणि मेष राशीच्या लोकांसाठी 7.5 सुरू होईल. सुमारे 30 वर्षानंतर 7.5 मेष राशीवर परिणाम करेल. याशिवाय इतर काही राशीवरही त्याचा प्रभाव दिसून येईल. शनी एका राशीत सुमारे 2.5 वर्षे राहतो. या काळात सर्व राशीवर त्याचा प्रभाव पडतो. मीन राशीत शनीच्या प्रवेशामुळे 7.5चा पहिला टप्पा मेष राशीवर, दुसरा टप्पा मीन राशीवर आणि शेवटचा टप्पा कुंभ राशीला प्रभावित करेल. त्याचवेळी शनीची ढैया वृश्चिक राशीसाठी संपेल आणि धनु राशीसाठी सुरू होईल. कर्क राशीसाठी कंटक शनीचा प्रभाव संपेल, तर सिंह राशीसाठी हा प्रभाव सुरू होईल. अशा स्थितीत त्याचा मकर राशीवर काय परिणाम होईल? चला तर मग जाणून घेऊया. ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीचा स्वामी शनिदेव या संक्रमणादरम्यान 3य भावात असतील. या स्थानावर शनीचे संक्रमण सहसा शुभ परिणाम देतात. यामुळे 7.5चा अंत होईल. 3ऱ्या भावात उपस्थित शनी 5व्या, 9व्या आणि 12व्या भावात रास करेल. त्यामुळे लहान प्रवास होण्याची शक्यता आहे. या कालावधीत शहरात किंवा बाहेर बदली होण्याची शक्यता असू शकते. तसेच धार्मिक कार्यातही रुची वाढेल. कौटुंबिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून भाऊ बहिणींना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो, परंतु या काळात परस्पर संबंध चांगले राहतील. मुलांच्या आयुष्यात प्रगती होईल. तसेच मित्रांची संख्याही वाढू शकते. जुलै ते नोव्हेंबर दरम्यान पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. यासोबतच पालकांच्या आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. करिअर आणि व्यवसायात जोखीम घेण्याची तयारी ठेवावी लागेल. तुमची मेहनत तुम्हाला शुभ परिणाम देईल. उपाय: शनिवारी शनीची पूजा करणे लाभदायक ठरेल. धन्यवाद. अशीच माहिती ऐकत रहा
आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.